नमस्कार, मी प्रदीप वेलणकर. कोकण बाजार मराठी कोकणी उद्योजकांना प्रोत्साहन देणारा, आपल्या समुदायातील उद्योजकांच्या स्वप्नांना पंख देणारा असा आहे. कोकण बाजारच्या अमृत महोत्सव सोहळ्याचं सर्वांना खुलं आमंत्रण आहे. लक्षात ठेवा, दिनांक 11 जानेवारी व दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत स्काउट हॉल, शिवाजी पार्क, दादर इथे. जरूर या, एकट्याने नव्हे समुदायाने या. कोकण बाजार, आपला समुदाय, आपला बाजार. म्हणजे बोलतात ना की रोपटं लावलंय ते जमिनी खाली असतं, दिसत असतं, आणि आज जेव्हा ते एका पहिल्या स्टेजमध्ये झाडाच्या रूपांतरमध्ये होतं आणि अशा वेळेला सगळा समुदाय जमला आहे आणि त्याच्यासोबत मान्यवर देखील उपस्थिती लावली. आणि याच्याबद्दल सगळे उद्योजक, आम्ही कोकणवासी सगळे खूप आनंदी आहोत. मध्ये अनेक कोकणातले खाद्यवस्तू या ठिकाणी विक्रीस आलेले आहेत. जे बांधव कोकणामध्ये राहतात त्यांनीसुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी आणलेलं आहे. याबाबत आपण काय प्रतिक्रिया द्याल? जी लोक आपल्या वस्तूंचं उत्पादन कोकणात करतात आणि त्यांना मार्केटमध्ये विकायला संधी मिळत नाही, म्हणजे जर त्यांना विकायचं असेल तर कुठे विकणार, तर कोकण बाजार हा त्यांना अतिशय उत्तम प्रकारे मदत करतो. आणि आज ते सगळे मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. तर सर्व लोकांना आव्हान आहे की तुम्ही देखील या आणि आपल्या या कोकणी बांधवांकडनं ज्या काही गोष्टी त्या घेऊन आले. आज कोकण बाजार 75वा अमृत महोत्सव होत आहे शिवाजी पार्क या ठिकाणी. आपलं काय मत आहे, आपण काय सांगाल? कोकण बाजारच्या आजच्या अमृत सोहळ्याचं एक उद्घाटन म्हणू आपण. त्याच्यासाठी मला अजय यादवराव आणि या सगळ्या टीमने बोलावलं होतं. त्यानिमित्ताने मी इथे आलो आणि आता मी बघतोय हे सगळं. हा जो उत्साह आहे आणि या सगळ्यांची जी मेहनत आहे ती खूप मला महत्त्वाची वाटते, यासाठी की कोकण बाजार हा आता ब्रँड झालेला आहे आणि लोकल टू गो ग्लोबल. आता हा जो प्रवास चाललेला आहे कोकण बाजारचा, तो खूप महत्त्वाचा आहे. 75 आता झाले, 100 होतील, 1000 पण होतील. पण कोकणी माणूस आणि त्याची उत्पादनं, ही सगळी उत्पादनं